नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गटारी अमावस्या हे नाव आलं तरी कुठून? श्रावण सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला आपण सर्रास अगदी म्हणतो गटारी अमावस्या. पण परवा सहज मनात प्रश्न आला, गटारी हे नाव आलं तरी कुठून? आपण त्याची एक व्युत्पत्ती सहज सांगतो. पुढे श्रावण सुरू होणार, महिनाभर मांसाहार मद्यपान वर्ज्य, त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी मनसोक्त खायचं प्यायचं. त्यातलं अनेकदा प्यायचं हे अधिक महत्वाचं ठरतं. मग इतकं प्यायचं की अक्षरशः गटारात लोळायचं, म्हणून गटारी. पण मला ही व्युत्पत्ती काही केल्या पटेना. एखाद्या धार्मिक सांस्कृतिक दिवसाचं नाव खरंच अशा कारणावरनं पडलं असेल? आणि गंमत म्हणजे दिनदर्शिका उघडली तर तिथे गटारी अमावस्यापेक्षा वेगळंच नाव दिसलं. आषाढ अमावस्या, दीप अमावस्या. मग प्रश्न आणखीनच महत्वाचा वाटू लागला, दीप अमावस्येची गटारी अमावस्या झाली तरी कशी? शोध घेतला तर एक उत्तर हाती आलं. आज सोशल मीडियावर अनेक ठिकाणी सांगितलं जातं की गटारी म्हणू नका, खरा शब्द आहे गताहारी. गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे अन्न. श्रावणात जे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत त्या आहाराला निरोप देण्याचा दिवस, म्हणून गताहारी. आणि त्या गताहारीचा पुढे अपभ्रंश होऊन गटारी. ऐकायला ही व्युत्पत्ती फार आकर्षक आहे. तार्किकदृष्ट्या बरोबर बसते हेही खरं. आणि विशेष म्हणजे संस्कृतमध्ये गताहार हा शब्द खरोखर आहे. देवी भागवतामध्येही गताहारः असा शब्दप्रयोग येतो. पण तिथे गताहारचा अर्थ आहे ज्याने आहार सोडला आहे, निराहार असलेला. चला मग आता हे बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही असं आपल्याला वाटतं, हो ना? पण इथेच तर गंमत आहे. आजकाल आपण समोर काही आलं आणि आपल्याला साधारण पटलं की लगेच फॉरवर्डही करून टाकतो. पण आता गताहार या शब्दाकडे नीट पाहूया. या शब्दाचा अमावस्येशी संबंध असल्याचं दिसतं का? तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागतं. गताहारी अमावस्या हे या अमावस्येचं प्राचीन नाव होतं, याचा जुन्या धर्मग्रंथातील ठोस पुरावा सापडत नाही. मग पुन्हा तोच प्रश्न, मग गटारी आली कुठून? याचा शोध घेत असताना संशोधक चिन्मय दामले यांचा हिंदुस्तान टाइम्स मधला एक लेख वाचायला मिळाला. आता बघा, चिन्मय दामले हे खाद्य संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी ही माहिती देत असताना थेट पुरावे दिलेत. आणि म्हणून तर असं वाटलं की ही त्यांनी संशोधन करून शोधलेली कहाणी आज तुमच्या समोर ठेवावी. चला तर सुरुवात करूया या रंजक कहाणीला. आता ही बातमी बघूया. ही आहे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी इंग्रजी नेटिव्ह ओपिनियन या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. तारीख बघितलीत का? 6 ऑगस्ट 1868, म्हणजे आजपासून 150 वर्षांहून अधिक काळापूर्वीची. या बातमीत मुंबईतील गिरणी कामगारांना श्रावणाचा पहिला दिवस सुट्टीचा द्यावा अशी मागणी त्यात करण्यात आली होती. कारण आदल्या दिवशी आषाढ अमावस्या असते आणि या अमावस्येला बहुतेक कामगार मद्यपान करत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते कामावर येण्याच्या स्थितीत नसत. मग ते दांडी तरी मारत किंवा कामगार हजर झाले तरी काम नीट होत नसे. त्यामुळे गिरणी मालक रजा झाली की त्यांचा पगार कापत किंवा कामावर येऊन यंत्रसामग्रीचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारीही कामगारांवरच येत असे. त्यामुळे वर्तमानपत्रात प्रश्न उपस्थित केला गेला की श्रावणाच्या पहिल्या दिवशी कामगारांना अधिकृत सुट्टी का देऊ नये? ह्यातून लक्षात येतं की तेव्हा आषाढी अमावस्येला श्रावण सुरू होण्याआधी खाण्यापिण्याची मजा करण्याची ही प्रथा लोकप्रिय असावी. पण या बातमीतील सर्वात रंजक गोष्ट वेगळीच आहे. ह्या बातमीत अमावस्येचं नाव दिलं आहे आडवी अमावस्या. आता आडवी का? आडवी म्हणजे आडवं पडणं. खाऊन पिऊन बहुतेक लोक आडवे होत असतील म्हणून आडवी अमावस्या म्हटलं जात असावं. आणि हा अर्थ आज आपण गटारी शब्द ज्या अर्थी वापरतो साधारण त्याच्या जवळ जाणारा अर्थ आहे. आता इथे चिन्मय दामले सर गटारी शब्दाची ही गंमत सांगतात. बघा, ह्या शब्दाचा उगम कसा झाला असावा? तर 19व्या शतकातील पुण्यात आजच्यासारखी भूमिगत ड्रेनेज व्यवस्था नव्हती. गटारं उघडी असायची. पुढे काही ठिकाणी या गटारांवर शहाबादी फरशा बसवण्यात आल्या.
कामाच्या प्रतीक्षेत असलेले आचारी, पाणके आणि इतर कामगार या फरशांवर बसत. त्यांचा अनेक घरांशी संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे त्या घरातील बातम्याही असत. आणि गटारावर बसून चालणाऱ्या या गप्पांना म्हटलं जाऊ लागलं गटारी गप्पा. मग हळूहळू एकंदरीत गॉसिप, टाइमपास, मजा करणं अशा अर्थाने गटारी रूढ झाली. म्हणून मग मजा मस्ती करणाऱ्या अमावस्येची गटारीशी जोडी जमली असावी. विशेष म्हणजे 1857च्या मॉल्सवर्थच्या मराठी इंग्रजी कोशातही गटारी हा स्वतंत्र मराठी शब्द नोंदवलेला आढळतो. तो पुण्यात अलीकडे रूढ झालेला शब्द असल्याचं कोशकार नमूद करतो. आणि त्याचा संबंध लोकांमध्ये चालणाऱ्या बातम्या, अफवा, गप्पा यांच्याशी येतो. गंमत आहे की नाही शब्दांची. आधी आडवी अमावस्या, मग गटारी झाली. आता ही जी प्रथा आहे की आपण चातुर्मासात किंवा श्रावणात जे नियम पाळणार आहोत, संयम बाळगणार आहोत, त्या गोष्टी एकदा मनमुराद एन्जॉय करून घ्यायच्या. याच विचारातून कांदे नवमी ही साजरी केली जाते. म्हणजे पुढे कांदा लसूण खायचा नाही म्हणून कांदा, भजी, खमंग थालीपीठ खाऊन घ्यायचं. अर्थात मूळ उद्देश सगळ्यांनी एकत्र यावं, थोडी मजा करावी. त्याला काही शास्त्राधार शोधायला हवा असं काही नाही. आणि मजा करताना थोडं भान सांभाळूनही मजा करण्यात काही गैर नाही, हो की नाही? पण यात आपण एक सुंदर गोष्ट विसरतो. आपण इतका वेळ गटारीचा शोध घेतो, पण पंचांगातला दिवस तर काय आहे? आषाढ अमावस्या. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत दीप अमावस्या, दिव्यांची अवस. घरातले दिवे, समया, निरांजन या दिवशी बाहेर काढली जातात. ती स्वच्छ केली जातात, पाटावर किंवा रांगोळीमध्ये सुंदर मांडली जातात. त्यांना हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा केली जाते. काही ठिकाणी कणकेचे दिवे तयार केले जातात. त्यात तूप घालून ते प्रज्वलित केले जातात आणि नंतर त्याचा प्रसाद घेतला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांनाही ओवाळतात, कारण तेही भविष्य घडवणारे छोटे चमकदार दिवेच आहेत ना. वंशाचे दीपक आणि दीपिका, तेजाची उपासना करण्याचा हा सण. भारतीय संस्कृतीत दिव्याला इतकं महत्व का? कारण आपल्याकडे ना प्रकाश हा फक्त भौतिक प्रकाश राहिलेला नाही. प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे विवेक, प्रकाश म्हणजे चैतन्य. म्हणूनच आपण म्हणतो दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः. उपनिषदात प्रार्थना येते, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतम गमय. मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन चल. हा अंधार म्हणजे केवळ सूर्य मावळल्यानंतरचा अंधार नाही, तो अज्ञानाचा अंधार आहे. आणि ज्योती म्हणजे केवळ तेलवातीची ज्योत नाही, ती ज्ञानाची ज्योत आहे. कदाचित म्हणूनच आषाढाच्या शेवटच्या अमावस्येला आपल्या पूर्वजांनी घरातले दिवे घासून पुसून स्वच्छ केले असतील. कारण दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो श्रावण, व्रतांचा, उपासनेचा, सणांचा आणि अंतर्मुख होण्याचा काळ. आपल्या घराला आणि मनालाही प्रकाशाने उजळून टाकण्याचा काळ. त्याची ही पूर्वतयारी. ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरीत दिव्याची अगदी साधी व्याख्याही केली. का स्नेह सूत्र वन्ही मेळू एकीची स्थानी, धरिजे तो जनी दीपू होय. स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात आणि वन्ही म्हणजे अग्नी. हे तिन्ही एका ठिकाणी आले की त्याला लोक दीप म्हणतात. पण मग माऊलीच आपल्याला दीप या संकल्पनेतील प्रतीक समजावून सांगतात. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. दिव्याची ज्योत केवढीशी असते, एवढासा दिवा आणि त्याच्या भोवती केवढा मोठा अंधार. पण दिवा अंधाराच्या आकाराचा विचार करत बसत नाही, तो फक्त प्रकाश होतो. आणि त्याच्या त्या छोट्याशा ज्योतीमुळे आसपासचा अंधार नाहीसा होतो. माऊली म्हणतात सद्बुद्धी ही अशीच आहे. ती थोडी आहे म्हणून तिला कमी लेखू नका. माणसाच्या आयुष्यात विवेकाची एक छोटीशी ज्योत जागी झाली तर ती मोठा अंधार दूर करू शकते. दीप अमावस्येच्या दिवशी आपण अनेक दिवे लावतो, पण त्याबरोबर स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या विचारातल्या अंधाराला दूर करणारा सद्बुद्धीचा दिवा माझ्यात तेवतो आहे का? आजच्या या भागात आपणही विचारांचा एक दिवा लावला आहे. आणि दिव्याची विशेषता काय की त्यावरून अनेक दिवे लावता येतात. हा प्रकाश असाच पसरत जाऊ.
तुम्हालाही हा भाग पटला असेल, आवडला असेल, तर तो तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की पाठवा. विचाररूपी दिव्यांची या ओळी घराघरात प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी करूया. आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल, हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.